गडचिरोली जिल्ह्याने नुकताच आपलं 43वा वर्धापन दिन साजरा केलं। या 43व्या वर्धापन दिनानिमित्त जर बोलायचं झालं तर लाखो लोकांचा संघर्ष या गडचिरोली जिल्ह्यासाठी बघताना आपण बघितलं। त्या कित्येक पोलीस कर्मचाऱ्यांचं जीवाचं प्राणाचं बलिदान या जिल्ह्याने बघितलं। मित्रांनो नमस्कार, वाईसाहेब गडचिरोलीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सन 1982 ला जेव्हा चंद्रपूर जिल्ह्यातनं गडचिरोली जिल्हा वेगळा होतो तेव्हा लाखो लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की तो प्रश्न असा की हा जिल्हा इतर जिल्ह्याच्या प्रमाणे विकासाच्या त्या प्रवाहावर चढेल आणि एक नवी दिशा गडचिरोली जिल्ह्याच्या स्थानिकांना दिसेल। परंतु मित्रांनो सन 1990 नंतर जेव्हा एक नक्षलग्रस्त जिल्हा नक्षल फोफावतो या जिल्ह्यामध्ये त्यावेळेस या जिल्ह्यावरती एक नजर म्हणू शकतो नजर लागतो आणि 1990 नंतर तर 2025 पर्यंत या जिल्ह्याने ते सोसलं ते झेललं कदाचित इतर जिल्ह्याच्या लोकांनी त्याचा अनुभव घेतला नसावा। या जिल्ह्याला नक्षलग्रस्त आदिवासी मागास असे भरपूर सारे नाव लौकिकास आलं। इतर जिल्ह्याला त्या नावाने गडचिरोली जिल्ह्याला संबोधल्या गेलं। परंतु मित्रांनो या जिल्ह्यातील लाखो लोकांनी तो संघर्ष झेललं। या जिल्ह्यातील स्थानिकांनी तो अनुभवलं की कदाचित त्याचा अनुभव कदाचित इतर जिल्ह्याच्या लोकांनी बघितला नसावा। मित्रांनो या जिल्ह्याबद्दल जर या जिल्ह्याच्या पार्श्वभूमीबद्दल जर बोलायचं झालं तर या जिल्ह्याचा इतिहास नेहमीच रक्तरंजित राहिला। या जिल्ह्यात नेहमीच समस्या राहिली ती म्हणजे रोजगाराची, ती म्हणजे दळणवळणाची, ती म्हणजे आरोग्याची, शिक्षणाची आणि विकासाची। मित्रांनो या जिल्ह्याच्या नावाखालतं या जिल्ह्याच्या आदिवासींच्या नावाखालतं काही लोकांनी स्वतःचा स्वार्थ साध्य केलं। परंतु वास्तविकतेत त्या जिल्ह्याच्या आदिवासींपर्यंत तळागाळातल्या माणसापर्यंत इथल्या पुढारी म्हणा इथलं प्रशासन म्हणा कदाचित 2025 मध्ये पण पोहोचू शकलं का हा निर्णय आम्ही तुमच्यावरती थोपवतो। मित्रांनो हा विषय चर्चेचा आहे की या जिल्ह्याच्या लाखो हजारो लोक स्थानिक जे काही आहेत ते आजही आपण रोजगारासाठी झुंजताना बघितलो। या जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था खिळखिळी आहे असं आपण नेहमीच वृत्तपत्रामध्ये बघतो। मित्रांनो या जिल्ह्यातील नैसर्गिक वरदान या जिल्ह्याला नेहमीच लाभलेलं आहे, परंतु त्याचा फायदा कुठपर्यंत झाला, किती झाला आणि स्थानिकांना त्याचा फायदा झाला का हा एक चर्चेचा विषय आहे। या जिल्ह्याच्या नावाखालतं काही लोकांनी आपला स्वतःचा स्वार्थ तर साध्य केलं, परंतु तळागाळातल्या माणसापर्यंत त्या सोयीसुविधा कदाचित गव्हर्नमेंट म्हणा प्रशासन म्हणा किंवा राजकीय पुढारी म्हणा ते त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाही। चर्चेचा विषय हा आहे मित्रांनो की 2025 मध्ये सुद्धा जेव्हा आपण बघतो तर असे कित्येक गावं आहेत जिथं जाण्यासाठी पायवाटा नाही, असे कित्येक लोक आहेत ज्यांची आरोग्य व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही। मित्रांनो या जिल्ह्याच्या त्या लाखो हजारो स्थानिकांची जर समस्या ऐकली तर डोळ्यामध्ये अश्रू येतात। अशी समस्या आहे की या स्थानिकांमध्ये आजही भीतीचं वातावरण आहे। विकासाच्या नावाखालतं या जिल्ह्यातील स्थानिकांनी या जिल्ह्यातील लोकांनी सरकारे येताना जाताना बघितलं, परंतु जिल्ह्याला नेहमीच मागासलेपणाचा अनुभव आपण बघू शकतो। या जिल्ह्याच्या आत्मीयतेसाठी विकासासाठी झटताना खूप कमी आपण बघतो। मित्रांनो या जिल्ह्याविषयी तुमच्या मनामध्ये काय प्रतिक्रिया आहेत आणि या जिल्ह्याच्या विकासामध्ये तुम्ही बदल झालेला बघतात का? तुमची प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। खूप खूप धन्यवाद।